हाय डिअर स्टुडंट्स, माझ्या प्रिय लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? नक्कीच आपण खूप आनंदी असाल, सुखी आणि समाधानी असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि फक्त अपेक्षा व्यक्त करत नाही तर आपण आणि आपले कुटुंबीय अतिशय आनंदी, सुखी, समाधानी असावेत. आत्ताच नाही तर जन्मभर आनंदी, सुखी आणि समाधानी असावेत अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या या तासाला सुरुवात करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 1 ची सुरुवात करतोय. टुडे वी स्टार्टेड the problem set 1 from geometry. भूमितीतील प्रकरण 1 त्यातील संकीर्ण प्रश्न संग्रह 1 ची सुरुवात करतोय. आणि कोणत्याही संकीर्ण प्रश्न संग्रहाची सुरुवात ही बहुपर्यायी प्रश्नाने होते. MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्याला बहुपर्यायी प्रश्न असे म्हणतात. प्रत्येक प्रश्न विचारला जातो, त्याखाली 4 पर्याय दिलेले असतात आणि त्यापैकी फक्त एका पर्यायाला आपल्याला टिक करायचं असतं किंवा उत्तर म्हणून बाणाचा टोक पर्याय क्रमांकाने उत्तर जे काही आहे तेवढं एकच उत्तर लिहायचं असतं. आपल्याला रीत वगैरे करायची नसते, फक्त तेवढं पर्याय क्रमांक आणि उत्तर, पर्याय क्रमांकासहित उत्तर लिहायचं असतं. म्हणजे समजा आता हे पहिल्याचं उत्तर समजा बी आहे, तर बी उत्तर खाली बी ऑप्शन नंबर बी 2 एवढंच लिहायला आपल्याला 1 मार्क असतो. की बहुपर्यायी प्रश्न सोडवताना कुठल्याही प्रकारची रीत करायची नसते. पण तरीही परीक्षेत जरी रीत करायची नसली पण तुम्हाला उत्तर कसं आलं हे समजलं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक प्रश्न सविस्तरपणे समजावून सांगणार आहे. रीत जर गरज असेल तर ती रीत सुद्धा मी करून दाखवणार आहे. परंतु तुम्ही मात्र बाळांनो, परीक्षेमध्ये रीत करायची नाही. जर कुठलं गणित समजलंच नाही, रीत केल्याशिवाय उत्तर आठवतच नसेल, तर रीत जरी करायची वेळ आली तर ती रीत रफ पानावर करायची आणि उत्तर मात्र डायरेक्ट लिहायचं. कारण MCQ बहुपर्यायी प्रश्न असं म्हणलंय, फक्त पर्याय क्रमांक लिहिण्याची पद्धत आहे, रीत करण्याची पद्धत नाही. आणि मग रीत करण्याची गरज पडलीच तुम्हाला तर ती रफ वर करायची आणि डायरेक्ट उत्तर लिहायचं. ओके, ठीक आहे. तर लागलीच आपण बहुपर्यायी प्रश्न म्हणजे संकीर्ण प्रश्न संग्रहातील प्रश्न क्रमांक 1. Question number 1 from practice set. Now problem set 1. Question number 1. Select the correct alternative from the answers of the questions given below. खालील प्रश्नाच्या पुढे जी काही 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक निवडा आणि तो लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग आता आपण काय करायचं मुलांनो? बघा नंबर 1 काय आहे? हाऊ मेनी मिड पॉइंट्स डज अ सेगमेंट हॅव? मराठी मीडियम, सेमी इंग्रजी सर्वांना पुन्हा एकदा सांगतोय, पुस्तक समोर ठेवा. मी मराठीतून सांगतोय पण तरीही पुस्तक समोर ठेवा. हाऊ मेनी मिड पॉइंट्स डज अ सेगमेंट हॅव? रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 ओनली 1, फक्त एकच. ऑप्शन नंबर बी 2 असतात. ऑप्शन नंबर सी 3 असतात. ऑप्शन नंबर डी मेनी पुष्कळ, अनंत असतात. आता
आकृती काढून मी तुम्हाला एका मिनिटामध्ये समजावून सांगतो बाळांनो. रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो आणि म्हणून आपलं उत्तर आहे, काय लिहायचं उत्तर, ए ओनली वन. या पद्धतीनं मान मारायचं आणि पर्याय क्रमांक एक ओनली वन. पर्याय क्रमांक एक फक्त एक. हाऊ मेनी मिड पॉइंट्स डज द सेगमेंट हॅव? रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? आन्सर ऑप्शन नंबर ए ओनली वन. उत्तर काय? पर्याय क्रमांक एक फक्त एक. ठीक आहे. आता कसं बघा बाळांनो, कोणताही रेषाखंड असेल, कोणताही रेषाखंड असेल, मध्यबिंदू कशाला म्हणतात? की रेषाखंडाचे दोन समान भाग, दोन एकरूप भाग करणाऱ्या बिंदूला रेषाखंडाचा मध्यबिंदू असे म्हणतात. रेषाखंडाचे दोन समान भाग, समजा हा रेषाखंड AB आहे, याचा P हा मध्यबिंदू आहे, म्हणजे इकडं आणि इकडं काय समान अंतर आहे. AB चा P हा काय आहे? मध्यबिंदू आहे, म्हणजे P या बिंदूमुळे रेषाखंड AB चे दोन समान भाग होतात. म्हणजे समजा या AB ची लांबी 4 सेमी आहे बाळांनो, तर इकडं 2 सेमी असतं आणि इकडं 2 सेमी असतं. म्हणजे दोन समान 100% समान भाग करणारा, रेषाखंडाचे दोन 100% समान भाग करणारा जो बिंदू असतो त्याला म्हणतात, काय म्हणतात? मध्यबिंदू. काय म्हणतात? मध्यबिंदू. द पॉइंट. असा बिंदू, कसा बिंदू की जो रेषाखंडाचे दोन समान भाग करतो. रेषाखंडाचे दोन समान भाग करतो. आणि मग आता एक आणि एकच म्हणले, का म्हणले बाळांनो? समजा याला मी फक्त पॉइंट 1 न जरी इकडे घेतलं, पॉइंट 1 न जरी मी या बिंदूला इकडे घेतलं, तर इकडे राहतं 1.9. एक इथला 1 पॉइंट कमी झाला बाळांनो, 2 मधलं पॉइंट 1 गेलं 1.9 आणि इकडे 2 आहे, 1 वाढला, इकडे झालं 2.1. हा मध्यबिंदू झाला का? नाही. म्हणजे हा बिंदू थोडा जरी इकडे हलवला तर तो मध्यबिंदू राहत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. आणि म्हणून हाऊ मेनी मिड पॉइंट्स डज अ सेगमेंट हॅव? ऑप्शन नंबर ए ओनली वन. रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? फक्त एक. ऑप्शन नंबर ए एक आणि एकच. ठीक आहे. त्याच पद्धतीनं उदाहरण क्रमांक 2, बहुपर्यायी प्रश्न क्रमांक 2. हाऊ मेनी पॉइंट्स आर देयर इन द इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाइन्स? हाऊ मेनी पॉइंट्स आर देयर इन द इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाइन्स? दोन छेदणाऱ्या रेषांना, इंटरसेक्शन लाइन्स म्हणजे काय हो? दोन छेदणाऱ्या रेषा. तर दोन छेदणाऱ्या रेषांना काय किती बिंदू सामायिक असतात? हाऊ मेनी पॉइंट्स आर देयर इन द इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाइन्स? दोन छेदणाऱ्या रेषांना किती बिंदू सामायिक असतात? आता बघा, दोन छेदणाऱ्या रेषा घ्या. ही एक रेषा आहे, समजा रेषा M आहे, ही दुसरी रेषा आहे, समजा ही रेषा L आहे. तर या दोन रेषा छेदल्या, किती बिंदू छेदल्या? 2 बिंदू, 4 बिंदू, 10 बिंदू? नाही, फक्त एका बिंदू. समजा इथं O आहे, तर कोणत्याही दोन रेषांचा छेदनबिंदू एक असतो.
किती असतो? एक असतो, एक है ना, एक. ओके. आणि म्हणून हाऊ मेनी पॉइंट्स आर देयर इन द इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स? दोन छेदणाऱ्या रेषांचा छेदन बिंदू किंवा छेदसंच काय असतो असं विचारलंय. दोन छेदणाऱ्या रेषांचा छेदसंच काय असतो? एक बिंदू असतो. इनफायनाइट असंख्य बिंदू असतात? नाही हो. 2 पॉइंट्स दोन बिंदू असतात? नाही हो. 1 एकच बिंदू असतो. नॉट अ सिंगल, एकही बिंदू नसतो. असं पण नसतं. पॅरलल लाईन असते तर एकही बिंदू नसतो. समांतर जर रेषा असतील बाळांनो, या पद्धतीने जर दोन रेषा समांतर असतील तर त्यांचा छेदनबिंदू एकही नसतो. पण दोन छेदणाऱ्या रेषांचा छेदनबिंदू एक बिंदू असतो. आणि मग उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक सी. आता इथे जागा नाही असं लिहिला. पर्याय क्रमांक सी 1. कळतंय? ओके. आता तिसरं उदाहरण क्रमांक आहे बोर्डावर लिहिलेलं तिसरं उदाहरण. How many lines are determined by 3 distinct points? How many lines are determined by 3 distinct points? कि तीन भिन्न बिंदूतून किती रेषा काढता येतात? काय? तीन भिन्न बिंदूतून एवढंच विचारले. हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइन्ड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स? तीन भिन्न बिंदूतून किती रेषा काढता येतात असं विचारलंय. पण ते बिंदू म्हणजे तीन दिलेले बिंदू एकरेषीय आहेत की नैकरेषीय आहेत हे मात्र आपल्याला सांगितलेलं नाही. आणि मग आपण एकरेषीय घेऊन पण रेषा काढायचं आणि नैकरेषीय घेऊन पण रेषा काढायचं. बघा, तीन बिंदू घेतले बाळांनो. जेव्हा आपण तीन बिंदू एकरेषीय घेतो, हा एक बिंदू, हा दुसरा बिंदू आणि हा तिसरा बिंदू, याला नाव दिलं आपण ए, बी आणि सी. एकरेषीय घेतले. आणि जेव्हा तीन बिंदू आपण नैकरेषीय घेतो, पी, क्यू आणि आर घेतला. इथे घेतला पी, इथे घेतला क्यू आणि इथे घेतला आर. जेव्हा तीन बिंदू आपण एकरेषीय घेतलो आणि तीन बिंदू जेव्हा नैकरेषीय घेतलो, काय विचारलंय? हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइन्ड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स? तीन भिन्न बिंदू घ्या आणि त्यातून किती रेषा काढता येतात ते आपल्याला पर्यायापैकी ओळखायचंय. इथे लिहिले 2 दोन रेषा काढता येतात, 3 तीन रेषा काढता येतात, इथं 1 और 3 एक किंवा 3 विचारले आणि शेवटी म्हणले 6 रेषा काढता येतात. बघा बाळांनो, जर दिलेले बिंदू एकरेषीय असतील तर या तीन बिंदू मधून एकच रेषा काढता येते. जर असे दिलेले बिंदू एकरेषीय असतील, समजा ए बी सी एकरेषीय बिंदू आहेत आणि जर तीन बिंदू एकरेषीय असतील तर त्या तीन बिंदूतून जाणारी एकच रेषा काढता येते. आन्सर येतं 1 और 3 एक किंवा 3. तर एकरेषीय बिंदू असतील when the 3 points are collinear, when the 3 points are collinear and when the 3 points are non-collinear. जेव्हा तीन बिंदू एकरेषीय असतात आणि जेव्हा तीन बिंदू नैकरेषीय असतात तेव्हा त्यातून निघणाऱ्या काढता येणाऱ्या रेषांची संख्या भिन्न असते. एकरेषीय असताना एक रेषा काढता येते, नैकरेषीय असताना तीन रेषा काढता येतात. बघा, नैकरेषीय असताना ही एक रेषा ही या पद्धतीनं, दुसरी रेषा आणि ही या पद्धतीनं, तिसरी रेषा. म्हणजे तीन बिंदू जर एक रेषीय असतील तर त्यातून एक रेषा काढता येते आणि तीन बिंदू जर नैकरेषीय असतील
बाळांनो त्यामधून या पद्धतीने अशा 3 रेषा काढता येतात. पर्याय क्रमांक सी 1 और 3 या पद्धतीने लिहायचं असतं. ऑप्शन नंबर 3 1 ऑप्शन नंबर सी 1 और 3 या पद्धतीनं जे काही बहुपर्यायी प्रश्न आहेत त्यातील 3 उपप्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. लागलीच या ठिकाणी आपण 4था आणि 5वा प्रश्न पाहणार आहोत. आता त्यातील बहुपर्यायी प्रश्न क्रमांक 4 काय आहे बघा. फाइंड डिस्टन्स ऑफ ए बी. बिंदू ए आणि बी मधील अंतर शोधा if coordinates of A and B are -2 and 5 respectively. बिंदू A आणि B मधील अंतर शोधा जेव्हा जर A आणि B चे निर्देशक हे अनुक्रमे -2 आणि 5 आहेत. बघा बाळांनो रीतची आवश्यकता नाही. काय डायरेक्ट उत्तर येतं C7. पर्याय क्रमांक C7 असं उत्तर येतं. पण रीत करायचं आपण मागे पाहिलेलंच आहे बघा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A is equal to -2. Coordinate of point B is equal to 5. Here 5 is greater than -2. बघा coordinate of point A -2 and coordinate of point B 5. Here 5 is greater than -2. मराठी मीडियमच्या मी लक्ष द्या. प्रश्न काय बाळांनो की डिस्टन्स ऑफ ए बी शोधायचे जर ए आणि बी चे निर्देशक अनुक्रमे -2 आणि 5 आहेत. म्हणजेच आपण लिहिलं रीत समजण्यासाठी सांगतोय, परीक्षेत लिहिण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे बाळांनो. बिंदू ए चा निर्देशक बरोबर -2. मराठी मीडियम. बिंदू ए चा निर्देशक बरोबर -2. बिंदू बी चा निर्देशक बरोबर 5. येथे -2 आणि 5 मध्ये काय मोठा असतो. येथे 5 मोठा आहे -2 पेक्षा. 5 मोठा आहे -2 पेक्षा. आणि कोणत्याही 2 बिंदू मधील अंतर काढणं म्हणजे काय असतं बाळांनो. डिस्टन्स ऑफ ए बी कोणत्याही 2 बिंदू मधील अंतर म्हणजे मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. The distance between 2 points is equal to larger coordinate minus smaller coordinate. मोठा निर्देशक म्हणजे 5 वजा लहान निर्देशक म्हणजे -2. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 5 plus 2. Therefore distance of AB is equal to 5 plus 2 7. Therefore the answer C, option number C 7. म्हणून उत्तर काय आहे बाळांनो. पर्याय क्रमांक C 7. या पद्धतीनं आपण 4थ्याही प्रश्नाचं उत्तर मिळवलेलं आहे. अशी कितीतरी उदाहरणं आपण सराव संच 1.1 मध्ये पाहिलेली आहेत. पाहिलेत का नाही. पाहिलेत ना. आठवतंय ना. हा का सुट्ट्यामध्ये मेंदू गंज खाल्लाय असं काही नाही ना. हा व्हेरी गुड. तर या पद्धतीनं म्हणजे परीक्षेमध्ये रीत करण्याची आवश्यकता नाही. सहज बघ मोठा निर्देशक 5 आहे वजा 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 अधिक 2 असं 2 7 नंतर बघता क्षणी आपल्याला उत्तर काढता येतं. आणि जर रीत करायचीच असेल रफ वर करायची असं उत्तर काढायचं आणि लिहायचं. ठीक आहे. तर आता शेवटचा
बहुपर्यायी प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. 4 झालेत आणि शेवटचा 5वा लागलीच आपण घेऊ बहुपर्यायी प्रश्न क्रमांक 5. ठीक आहे. आणि मग त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे त्याला आपण सुरुवात करू. या ठिकाणी आजच्या या तासामध्ये जेवढं शक्य आहे तेवढे प्रश्न, परंतु कुठलीही घाई गडबड न करता की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे या पद्धतीनं मी शिकवणार. की काहीतरी सिलेबस मागं पडला पुढं झाला म्हणजे ते आपल्याला जमणारच काय. सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे एवढ्या सविस्तरपणे, एवढ्या व्यवस्थितपणे आपण शिकवणार आणि तुम्ही शिकणार है ना. असाच एक प्रश्न आपण मागच्या तासामध्ये घेतलेला होता. योग्य आकृती काढा आणि उत्तर लिहा असं. तर बघा बाळांनो काय दिलंय P डॅश Q डॅश R. काय दिलंय P डॅश Q डॅश R. आता बघा रीड करून दाखवतो. P डॅश Q डॅश R. E1 म्हणजे दिले आहे. P Q R हे कसे आहे तो एक रेषीय आहे. कसे आहे बाळांनो एक रेषीय. म्हणजे काय असतं माहितीये का, काय असतं माहितीये का एक रेषीय म्हणजे इथं P असतो, इथं मध्ये Q असतो आणि इथं R असतो. हे असं P डॅश Q डॅश R मध्ये P Q R हे असे एका रेषेत असतात. ठीक आहे. आता P Q किती दिले बाळांनो, P Q आहे 2. P Q चा अंतर म्हणजेच लांबी, लांबी म्हणजेच अंतर. ठीक आहे. आणि PR किती आहे हो, PR किती आहे 10. PR किती आहे पूर्ण 10. आता बघता क्षणी कळतं आपल्याला PR किती आहे पूर्ण, PR किती आहे 10. हे PQ किती 2. 10 मधून हे 2 गेले. QR किती येतं 8. विचारलं काय बाळांनो आपल्याला डिस्टन्स ऑफ QR 8 कुठे आहे, पर्याय क्रमांक B. लगेच लिहिता येतं परंतु आपण रीड करू. चला हा डिस्टन्स ऑफ PQ plus distance of QR is equal to distance of PR. काय डिस्टन्स ऑफ PQ लेंथ असेल तर लेंथ घ्यायचं, डिस्टन्स असेल तर डिस्टन्स घ्यायचं. डिस्टन्स ऑफ PQ अधिक डिस्टन्स ऑफ QR. PQ अधिक QR बरोबर काय हो डिस्टन्स ऑफ PR. PQ अधिक QR बरोबर डिस्टन्स ऑफ PR. डिस्टन्स ऑफ PQ अधिक डिस्टन्स ऑफ QR बरोबर डिस्टन्स ऑफ PR. ठेवा किमती. PQ किती आहे बाळांनो 2 अधिक डिस्टन्स ऑफ QR बरोबर किती आहे 10. डिस्टन्स ऑफ QR बरोबर 10 वजा 2. डिस्टन्स ऑफ QR बरोबर काय आलं, काय आलं 8. डिस्टन्स ऑफ PQ is distance of QR बरोबर distance of PR. Put the values. 2 plus distance of QR is equal to PR is equal to 10. Distance of QR is equal to 10 plus 2 convert into -2. Distance of QR is equal to 8. Find distance of QR. Distance of QR काय आहे 8. आणि उत्तर काय हो, उत्तर काय पर्याय क्रमांक B 8. अशा पद्धतीनं आपण 5ही बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरं, जरी फक्त उत्तराला टिक करायचं असेल, मी फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्हाला उत्तर सांगू शकलो असतो. बाळांनो पहिल्याचं A, दुसऱ्याचं B, तिसऱ्याचं C, चौथ्याचं D, पाचव्याचं A, सहाव्याचं जा, म्हणजे या पद्धतीने सांगून मी 2 मिनिटांमध्ये संपवू शकलो असतो, परंतु नाही. सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. हुशार विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रश्नाची रीत जर कोणी विचारलं तर ती सांगता आली पाहिजे. जसं कापड दुकानावर लिहिलं जातं
श्रीमंतांना आवडणारे आणि गरिबांना परवडणारे त्या पद्धतीनं सर्वसामान्य विद्यार्थ्यांना समजेल आणि हुशार विद्यार्थ्यांनाही आवडेल या पद्धतीनं आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न संपलेले आहेत. संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधील प्रश्न पहिला संपलेला आहे. लागलीच आपण प्रश्न दुसऱ्याला सुरुवात करूया. Dear students, now we started the question number 2 from problem set 1. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरुवात करत आहोत संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधील प्रश्न क्रमांक 2 and the question number 2 on a number line. Coordinates of PQR are 3, -5 and 6 respectively. एका संख्या रेषेवर PQR या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे 3, -5 आणि 6 आहेत. म्हणजे P चा निर्देशक 3, Q चा निर्देशक -5 आणि R चा निर्देशक 6 असे आहेत. State with reason whether the following statements are true or false. तर खालील दिलेली विधाने सत्य आहेत की असत्य ते कारणासहित लिहा. आता या प्रश्नामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एकूण 4 विधानं दिलेली आहेत. पुस्तकामध्ये एकूण 4 विधानं दिलेली आहेत, पण मी तर 1 आणि 2च लिहिलेली आहेत. कारण सांगा बरं. व्हेरी गुड. कोरोना इफेक्ट. कोरोनामुळे आपला जो 25% अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे, त्यामुळं 3रं आणि 4थं उदाहरण आपल्या अभ्यासक्रमातून वगळलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यावर फुल्ली मारा, लगेच कट करून टाका, डोक्याला ताण घेऊ नका. 2च विधान आपल्याला हे सत्य आहेत की नाही कारणासहित लिहायचं आहे. ठीक आहे. आणि मग आता आपण काय करायचं P बघा बाळांनो, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P, coordinate of point Q. Distance of PQ काढायचं, QR काढायचं, PR काढायचं. Coordinate of point P is equal to 3, Q is equal to -5. Here येथे 3 मोठा आहे -5 पेक्षा, म्हणून डिस्टन्स ऑफ PQ बरोबर 3 - 5 बरोबर 3 + 5 बरोबर 8. बाळांनो, अगोदर दिलेले जे काही निर्देशक आहेत त्यावरून हे पहिला अंतर PQ आहे, दुसरा अंतर QR आहे, तिसरा अंतर PR आहे. तिकडे पण तेच आहे, फक्त क्रम बदललाय. PR आहे, QR आहे, PQ आहे, फक्त क्रम बदललाय. तर हे 3 अंतर काढून घ्यायचे. त्यावरूनच आपल्याला ठरवता येतं हे आणि हे विधान सत्य आहे का नाही. कारण काय सांगितलंय, काय विथ रिझन, स्टेट विथ रिझन, कारणासहित लिहायचे. उगा हे विधान सत्य आहे किंवा हे विधान असत्य आहे, हे असत्य आहे, 1 मार्क, पुन्हा 1 पेज झालं, पुन्हा लिहायचं नाही, ते सत्य आहे असं काही जमणार नाही. त्या कारणासहित लिहायचंय. आणि म्हणून अगोदर आपण काय करायचं, डिस्टन्स ऑफ PQ काढून घ्यायचं. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P बरोबर 3, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P is equal to 3, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q is equal to -5. Here 3 is greater than -5 because positive number is always greater than negative number. मराठी मीडियमच्या लक्ष द्या. काय लिहायचं बाळांनो, बिंदू P चा निर्देशक
बिंदू P चा निर्देशक बरोबर 3, बिंदू Q चा निर्देशक बरोबर -5. येथे 3 मोठा आहे -5 पेक्षा, कारण धन संख्या ही सदैव ऋण संख्येपेक्षा मोठी असते आणि कोणत्याही दोन बिंदू मधील अंतर म्हणजे मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. 3 वजा 5, 3 ऋण धन 5, 3 अधिक 5 म्हणजे 8 आलं. तसंच आता QR काढायचंय. QR कोऑर्डिनेट ऑफ point Q is equal to -5. Coordinate of point R is equal to 6. बघा बाळांनो, आता PQ काढला, आता QR काढायचंय. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q, Q चा निर्देशक आहे -5 आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट R, R चा निर्देशक आहे 6 आहे. मराठी मीडियम. बिंदू Q चा निर्देशक बरोबर -5, बिंदू R चा निर्देशक बरोबर 6. हियर येथे 6 मोठा आहे -5 पेक्षा. धन संख्या ही ऋणपेक्षा मोठी असते आणि म्हणून डिस्टन्स ऑफ QR बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक 6 ऋण धन 5 बरोबर आला 11. PQ काढलं, QR काढलं, आता PR काढायचे. कोऑर्डिनेट ऑफ point P is equal to 3. Coordinate of point R is equal to 6. Here 6 is greater than 3. आता PQ काढलं, QR काढलं, आता PR काढायचंय. म्हणून कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P is equal to 3, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट R is equal to 6. Here 6 is greater than 3. बिंदू P चा निर्देशक बरोबर 3, बिंदू R चा निर्देशक बरोबर 6. 3 आणि 6 दोन्ही धन संख्या आहेत. येथे 6 मोठा आहे 3 पेक्षा, म्हणून डिस्टन्स ऑफ PR बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक 6 मधून 3 गेले 3. कळतंय बाळांनो? आता या किमती विधान 1 मध्ये ठेवा. विधान 1 मध्ये ठेवा. काय येतं बघा, PQ अधिक QR बरोबर PR. विधान 1 काय बाळांनो, डिस्टन्स ऑफ PQ अधिक डिस्टन्स ऑफ QR बरोबर डिस्टन्स ऑफ PR. पुन्हा नंबर 2 मध्ये ठेवा. डिस्टन्स ऑफ PR अधिक डिस्टन्स ऑफ RQ म्हणजे QR बरोबर डिस्टन्स ऑफ PQ. ठेवा बाळांनो किमती आणि उत्तर बरोबर येतं का बघा. PQ काय आहे हो, PQ आहे 8 अधिक QR काय आहे हो 11 बरोबर PR काय आहे हो 3. 8 अधिक 11 बरोबर 3 येतं का. दिस इज नॉट पॉसिबल. म्हणून हे विधान कसं आहे, असत्य. फॉल्स. पुढचं बघा, PR किती आहे बाळांनो, PR आहे 3 अधिक QR किती आहे बाळांनो, QR आहे 11 आणि PQ किती आहे हो 8. 11 आणि 3 14 बरोबर 8 शक्य आहे का, नाही. म्हणून हे सुद्धा विधान कसं आहे, असत्य. दिस इज ऑल्सो फॉल्स. तर या पद्धतीनं जी काही दिलेली दोन्ही विधानं आहेत
आपण काढलेल्या किमतीवरून ती दोनही विधानं कशी असत्य ठरवलेली आहेत. ह्या किमती ठेवल्या बघा 8 आणि 11 19. 19 बरोबर 3 असते का नाही, हे बरोबर नाही, परंतु इथे हे बरोबर दिलंय म्हणजे हे चुकीचं आहे. हे बरोबर नाही, या दोनची बेरीज बरोबर 3, हे बरोबर नाही, परंतु इथे बरोबर दिले म्हणजे हे विधान काय आहे, चुकीचं आहे. इथं 3 आणि 11 14 बरोबर 8 येते का नाही, म्हणजे हे बरोबर नाही, पण इथं काय दिले, बरोबर दिले म्हणजे हे काय आहे, हे पण असत्य आहे, हे पण असत्य आहे. या पद्धतीनं सर्व काही समजलेलं आहे.